You said never let me go. You said never let me go. तर फ्रेंड्स, आता आमची तयारी झालेली आहे. तर आता आम्ही मैदानामध्ये भेटतो तुम्हाला सर्वजण. तर खूप छान, म्हणजे असा खूप हेवी असा मेकअप नाही केलेला आहे, अगदी म्हणजे सिंपल असा मेकअप, लाईटली असा म्हणजे सिंपल असा मेकअप केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि ह्या ज्या दोन्ही कुर्त्या आहेत मी शिवलेल्या आहेत, आणि हे प्लाझो सुद्धा माझ्या मुलींचे बघू शकता. हे दोन्ही प्लाझो मी माझ्या मुलींचे शिवलेले आहेत, मी स्वतः शिवलेले आहेत. हे बघा, हे बघा, दोन्ही प्लाझो मी शिवलेले आहेत. तर कसे वाटले नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि मी सुद्धा स्वतःसाठी सेम असं शिवलेलं आहे, पण मी आज ही साडी घातलेली आहे कारण आज साडी वेअर करायची होती. सगळ्यांनी कंपल्सरी म्हणजे साडी वेअर करून यायला सांगितलेलं होतं, तर साडी वेअर केली. आणि कशी वाटली नक्की सांगा. आणि आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला आणि आमचा ड्रेस पण कसा वाटला ते पण सांगा. हां, आणि आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला मैदानामध्ये भेटतो. चला. तर फ्रेंड्स, इथे आमची जी मिसळ आहे ती मस्तपैकी कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे. आणि एकीकडे आम्ही हे 20 लिटर दूध जे आहे ते तापायला ठेवलं होतं, तर ते सुद्धा आमचे कुक जे आहे ते व्यवस्थित ढवळत आहेत. आणि इथे जवळजवळ किती किलो साखर वापरली ते सुद्धा, म्हणजे जे काही साहित्य आहे ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर इथे आमच्या महिलासुद्धा मस्तपैकी एन्जॉय करत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे आता आम्ही जवळजवळ 20 लिटर दुधाला 2.5 किलो साखर वापरलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. तर आता हे साखर जे आहे ते व्यवस्थित विरघळली पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत आमचे कुक. आणि त्यानंतर आता यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर खरंच खूप छान असा एन्जॉयमेंट झाला. तर इथे आता बघा, ड्रायफ्रूट्सचे म्हणजे ते पावडर करून घेतली होती, तर तुम्ही ते अंदाजानुसार टाकू शकता, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे किती ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे. तर इथे आता वेलची पावडर ॲड करून घेत आहोत, बघू शकता तुम्ही. म्हणजे जवळजवळ 1 वाटी वेलची पावडर होती, तर तीसुद्धा ॲड करून घेतली. आणि आता व्यवस्थित हे म्हणजे दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणून व्यवस्थित ढवळत आहेत आमचे कुक, बघू शकता. तर खूप छान असं मसाला दूध जो आहे तो तयार झालेलाच आहे. म्हणजे आता थोडंसं आटवायचं आहे दूध आता आपल्याला. आणि इथे मस्तपैकी चंद्रसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा सुरेख दिसत आहे, खूप छान वाटत आहे. तर फ्रेंड्स, इथे जे तूप तापत ठेवलेलं होतं त्यामध्ये म्हणजे 7 ते 8 चमचे तरी तूप यामध्ये ॲड करून घेत आहोत. तर व्यवस्थित म्हणजे आता हे दुधामध्ये जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे तूप म्हणजे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे ढवळून घेत आहेत. आणि हे इथे सांगत आहेत की तूप टाकल्याने खूप छान असं म्हणजे दूध जे आहे ते खूप छान लागतं असं सांगत आहेत इथे. आणि ह्या आमच्या ताई बघा, तर इथे आमच्या ताई ज्या आहेत खूप छान असे स्माईल देत आहेत. तर दूध जे आहे आता म्हणजे थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून थोडंसं परत तूप ॲड केलं, कारण तुपाने खूप छान अशी चव येईल. तर इथे बघू शकता, इथे सुहाना केशरी मिल्क मसाला मी आणला होता, तर तो सुद्धा यामध्ये ॲड करून घेत आहोत, कारण याने खूप छान अशी म्हणजे टेस्ट येईल आणि खूप छान असं म्हणजे चवसुद्धा लागेल. तर म्हणून हा यामध्ये ॲड केला. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं केसर वगैरे खूप छान असं दिसत आहे.
तर दुधामध्ये ज्या काही वस्तू ॲड करायच्या होत्या त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या ॲड करून झालेल्या आहेत आणि खूप छान अशी उकळी आलेली आहे. आणि ते आमच्या घराजवळची सायलीसुद्धा डान्स करते आहे आणि ते एकीकडे महिलांचा गरबासुद्धा चालू आहे. तर तुम्ही ते बघू शकता. खूप छान असं म्हणजे दूध जे आहे ते मसाला दूध तयार झालेलं आहे आणि खूप छान असं केसर वगैरे छान वरती आलेलं आहे. तर ऑलमोस्ट आता हे दूध जे आहे ते तयार झालेलं आहे आणि जे काही म्हणजे विस्त होता म्हणजे चुलीचा तर तो सगळा आम्ही विझवून टाकला कारण झालेलंच होतं. आणि एकीकडे इकडे आमची जी मिसळ आहे ती सुद्धा तयार झाली. तर बघू शकता कोल्हापुरी तर्रीदार मिसळ. तर किती छान दिसते, अगदी बघून सुद्धा म्हणजे बघूनच असं तोंडाला पाणी सुटते आणि खरंच खूप छान झालेली. तर नुसती बघायलाच म्हणून नाही तर टेस्टसुद्धा खूप छान झालेली म्हणजे चवीला छान झालेली. आणि खरंच सगळ्यांच्या म्हणजे कमेंट ज्या होत्या त्या सर्व म्हणजे कौतुकास्पद होत्या आणि आमच्या कुकलासुद्धा म्हणजे खरंच खूप छान वाटलं. सगळ्या महिला किंवा पुरुष मंडळी होते तर सर्वांना म्हणजे खरंच
You said never let me go. You said never let me. तर फ्रेंड्स आता इथे म्हणजे स्टॉप करायचं चाललेलं होतं, पण महिला बोलत होत्या नाही फक्त आता 10-15 मिनटं तरी ॲटलिस्ट खेळू द्या असं चाललेलं होतं. तर कारण खरंच महिलांनी खरंच खूप छान असं एन्जॉय केला, सर्वांनी एन्जॉय केला. तर म्हणजे बोलत होते महिला की अजून 10 मिनटं तरी आम्हाला म्हणजे गरबा खेळू द्या आणि त्याच्यानंतर 5 मिनटं DJ. तर असं म्हणजे चाललेलं होतं महिलांचं. तर मग ते त्यासाठी सॉन्ग लावत होते आणि ते सर्व महिला ज्या आहेत त्या थांबलेल्या होत्या की आता आम्हाला 10 मिनटं गरबा खेळायचा आणि 5 मिनटं DJ. तर त्यासाठी चाललेलं होतं त्यांचं सर्वांचं.
You said never let me go. 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 You said. Get on my head. 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 चालू कशी झाली सांगा. मस्त ना.
खा खा खा, पोट भरून खावा, एन्जॉय करा. हे घेते आता, एन्जॉय करा, एन्जॉय. मला नको बस झाला माझा. मी टाकत होते. अरे ओ ताई, कशी झाली मिसळ? मस्त की नाही? मग मी बोलली होती ना झणझणीत करायची, मग मस्त झाली की नाही? कशी झाली ताई मिसळ? कशी झाली हो? मला नाही विचारत. आई तुला पण विचारलं बाई, तुझं लक्षच नाही, मग मी काय करणार? मस्त ना? ए झणझणीत बोलायचं, आखिर कोल्हापुरी आणि काय थोडसा नागपुरी पण आहे हा. सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. भरपूर आहे. कशी झाली हो मिसळ? का कसं झालं? मस्त. अरे वा वा वा. घ्या. आम्ही फोटो काढतोय. एक नंबर झाली. व्हिडिओ निघतोय. मला सांगा, आता आपण एकत्र आलो सर्वजण, किती छान वाटत आहे सांगा? खूप मस्त वाटत आहे की नाही? वर्षातून एकदा आपल्याला दिवस म्हणजे दिलाच पाहिजे की नाही, असं एकत्र येण्यासाठी. किती मस्त वाटत आहे. मग जी चाळीतली जी मजा आहे ती कुठे आहे का दुसरीकडे? मला ते सांगा. शेवटी चाळ ती चाळच, बरोबर ना? मग तुम्ही सहमत आहात की नाही सांगा मला? सगळे सहमत आहात ना? मग शेवटी चाळीतली ती चाळीतलीच मजा. बिल्डिंग मध्ये कोण नाही येत, घराच्या बाहेर निघत पण नाही. मग शेवटी आपल्याला चाळ ती चाळच, एक नंबर मजा चाळीतली, बरोबर? मग आणि आता असंच नेहमी करत जाऊया आपण, ठीक आहे? आणि असंच एकत्रितपणे यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. भारी. तर आता इथे म्हणजे आमचे जे कुक होते, तर त्यांचा आम्ही म्हणजे सत्कार करत आहोत. तर खरंच खूप छान असं म्हणजे साथ दिली किंवा छान असा सपोर्ट केला आम्हाला. मिसळ म्हणजे जे पण काही आहे, तर म्हणजे चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या आणि चांगलं खूप छान असं केलं. तर आमच्या सर्व महिलांकडून आणि पुरुष मंडळींकडून म्हणजे छत्रपती क्रीडा मंडळकडून म्हणजे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांचा. खूप खूप धन्यवाद आणि खूप छान अशी मिसळ झालेली. तर थँक्यू सर्वांकडून आणि छत्रपती क्रीडा मंडळाकडून सुद्धा. केलेली आहे. तर खूप छान अशी मदत झालेली आहे. तर पुढल्या वर्षी तुम्ही अशी आम्हाला साथ द्याल, अशी म्हणजे आम्ही अपेक्षा करतो. विनंती आणि अपेक्षा दोन्ही पण म्हणजे अशी पुढच्या वर्षी पण आम्हाला अशी साथ द्या.
Vai com o Zé, siga aí, Dick, siga aí, Dick. Esqueci da... Apa tadi sekarang kan? बाजारी